तर सवयत मॅच मध्ये जिथनं मॅच आपण पाहतोय समोर ट्रिपल एस किंग आणि त्याच्या विपक्षात दोन हात करते ती टीम श्रावणी एंटरप्राइजेस. या दोन टीम मधली ती मॅच आहे. समोर बॅटर मैदानात हर्षद हरड वन फ्रॉम बुधावली. मात्र आडव्या बॅटनं वा काय दर्जेदार झेल घेतलाय. आजच्या दिवसातला सर्वोत्तम झेल टिपत मात्र फलंदाज बाद हर्षद हरड परतीच्या प्रवासाला एक मोठा हादरा. जो झेल टिपलाय त्या झेल करता ₹200 कॅश प्राइज सचिनजी पष्टे यांच्याकडनं. अजय तो क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. अजय पारधी तो क्षेत्ररक्षक. त्याला अक्षय नाईक गोलन यायचा आहे. अक्षय नाईक चला लवकर या आपले मॅन ऑफ द मॅच घेण्याकरता. ते मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला तो अक्षय नाईक आणि ₹1000 कॅश प्राइज दिलं जे रमेशजी कदम यांनी ती विकेट हॅट्रिक करता. मी त्यांनाच विनंती करेन की त्यांच्या शुभ हस्ते ती विकेट हॅट्रिकचा आणि ती मॅन ऑफ द मॅचची जी ट्रॉफी आहे जी आम्हाला ट्रॉफी आली आहे कैलासवासी कल्पना प्रभाकर पाटील यांच्या स्मरणार्थक प्रशांत प्रभाकर पाटील यांच्याकडनं ती ट्रॉफी आणि ती देऊन सन्मानित करण्यात येत आहे. तत्पूर्वी अक्षय नाईक खूप चांगला खेळ सावध खेळ करत मात्र सिंगल कन्वर्ट केली जातीये. तत्पूर्वी नेक्स्ट बॉल चांगला बॉल ज्यावरनं स्वतःच्याच फॉलोदर मध्ये झेल घ्यायचा होता मात्र सिंगल कन्वर्ट होती या. मात्र बॅटिंग करणाऱ्या टीम मधनं जेवढे प्लेयर गौरापूर टीमचे येतील त्या गौरापूरच्या प्लेयरवर जय श्रीराम गौरापूर या टीम कडनं हॅट्रिक करता ₹1000 कॅश प्राइज आहे. जय श्रीराम टीम गौरापूर. मात्र स्वतः संघ मालक जीवाच्या आकांतानं धावतायत मात्र चेंडू थांबवणं कठीण आहे. चौकार. थँक्यू. या ठिकाणी एक मुख्य मंचावरनं सन्मान सचिनजी पाटील साहेब त्यांचा शुभ सन्मान करण्याची मी विनंती करतोय. सचिनजी पष्टे यांना विनंती करतोय की मुख्य मंचावरनं तो शाही सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावरनं करायचा आहे. थँक्यू. मात्र ते षटकार हॅट्रिक करता येणाऱ्या प्रत्येक गौरापूरच्या प्लेयर करता जी बॅटिंग करणारी टीम आहे त्याच्यामध्ये जेवढे प्लेयर गौरापूरचे आता उतरतील त्यांच्याकरता कॅश प्राइज जय श्रीराम टीम कडनं. तत्पूर्वी नेक्स्ट बॉल मात्र पुढचाच बॉल लॉक केलाय मात्र हाय अँड हँडसम येतोय दर्जेदार षटकार. जितेंद्र पष्टे यांच्याकडनं विशाल करता कॅश प्राइज आहे. 3 षटकार मारा ₹1000 कमवा.
तर या ठिकाणी जी तिसरी मॅच झाली श्रावणी एंटरप्राइजेस आणि श्री सिद्धिविनायक, त्यातनं ती एक मॅन ऑफ द मॅच राहिली होती. ती मॅन ऑफ द मॅचचा मानकरी जे एक मिडन षटक हाताळलं, 2 विकेट त्यानं घेतल्या, तो अक्षय नाईक. चला या आपली मॅन ऑफ द मॅच घेण्याकरता. डायरेक्ट हिट करायचं होतं मात्र बचावला गेलाय. मुकेश आहे बॅकअपला त्या ठिकाणी. विशाल करता कॅश प्राईज आहे 3 षटकारा करता 1000 रुपयाचा कॅश प्राईज जितेंद्र पष्टे यांच्याकडनं. तर मी अध्यक्ष साहेबांनाच विनंती करेन, सुरेंद्रजी काठोळे साहेब या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच व त्यांच्या समवेतांचे मान्यवर, दोन्ही मान्यवरांकडनं ती ट्रॉफी या ठिकाणी दिली जाईल अक्षय नाईक याला मॅन ऑफ द मॅच करता. शिवाजी गायकर आहे मात्र कदाचित वाटलं होतं की डायरेक्ट हिट करेल. शिवाजी गायकर याची मेहनत दिसते मैदानात ना आपल्याला. 100% योगदान. सकाळच्या सत्रातनंही एक चांगला झेल टिपण्याकरता त्याने खूप चांगले आणि शर्तीचे प्रयत्न त्याने केले. अक्षय नाईक खूप चांगला परफॉर्मन्स आजच्या दिवसातनं पूर्ण टीमचा. तत्पूर्वी जर पाहिलं तर आता समोर धावसंख्या ची स्कोर कार्डवर आहे 19 धावा ऑन बोर्ड. पुन्हा एकदा सज्ज होईल विशाल. बॅटर सेफ झोन मध्ये पोहोचेल. धावसंख्या 19 स्कोर कार्डवर. वाह, जागा बनवली आहे. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, चेंडू जातोय सीमा रेषा पार, येतोय चौकार. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. स्कोरर आम्हाला दर्शवतायत 23 धावा. नेक्स्ट बॉल. वा, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका. चेंडू जातोय 6 धावांकरता. दर्जेदार स्ट्रोक. डेझे थँक्यू. तत्पूर्वी जाऊयात मॅच मध्ये. समोर विशाल करता 3 षटकारा करता कॅश प्राईज लावलंय जितेंद्र पष्टे यांच्याकडनं 1000 रुपये. शिवाजी गायकर यांच्याकरताही पारितोषिक लावलंय. शिवाजी गायकर यांनी मैदानात कुठेही एक झेल टिपावा ढाई टाकून, त्यांच्याकरताही कॅश प्राईज 500 रुपये. त्यांचे परम मित्र जितेंद्र पष्टे यांच्याकडनं ते पारितोषिक आहे. म्हणजे आपल्या मित्रावरचं प्रेम ते मात्र दाखवून देत आहेत. तत्पूर्वी धावसंख्या 29 धावा. संघमालक सागरजी भोईर आणि संदीपजी बुजारे यांचा हा संघ आपण मैदानात पाहतोय. या आजच्या दिवसातनं आज ऊन हे मात्र पाहायलाच भेटलं नाहीये. नेक्स्ट बॉल, फटका लॉक केलाय सागर भोईर मात्र झेल टिपतोय. फलंदाज बाद विशाल. बॅक टू आउट.
डीजे मास्टरनेही ते गाणं लावलं, ही दोस्ती तुटायची नाही. शिवाजी गायकर आणि जितेंद्र पष्टे याकरता ते डेडिकेट होतं. तत्पूर्वी तव्यात मॅचमध्ये समोर आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरनं ती धावसंख्या 29 वर असताना मात्र तो विकेट आला. तदनंतर तिसऱ्या षटकातनं प्रदीप निंबवले एक्सप्रेसचा वेगवान गोलंदाजी हे त्याचं कसब कौशल्य आहे. नेक्स्ट बॉल अप्रतिम घुटना टेक आणि तमाशा देख मुकेशच्या डोक्यावरनं षटकार. आणखीन एक बॅक टू बॅक षटकार. डीजे थँक्यू. डीजे थँक्यू. तिसरा षटकार जर आला अनिरुद्धजी पाटील साहेब यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे बॅटर करता. या दुसऱ्या दिवसामध्ये जवळजवळ 15 ते 20 हजाराची उलाढाल झाली आहे या मैदानावर. तत्पूर्वी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे सज्ज झालाय. एका बाजूने निंबवले एक्सप्रेस प्रदीप मात्र तिसरा मारायचा होता. त्यानंतर जर पाहिलं तर एक धाव कंप्लीट केली आहे. मला वाटतं मुकेश त्या क्षेत्रातनं क्षेत्ररक्षण करण्याकरता येईल. एक धाव कंप्लीट सिंगल ची कन्वर्ट होती आहे. या सिंगलला धावसंख्या 42 धावसंख्या ही स्कोर कार्डवर लागली आहे. एक मोठी धावसंख्या तुम्हाला करावीच लागेल कारण की समोरच्या टीम मध्ये जर पाहिलं तर प्रणित सारखा असेल मग शुभम पाटील सारखा बॅटर आहेत महत्वाचे. चांगलं क्षेत्ररक्षण चेंडूची फेकी करेल. 2 धावा चेक कंप्लीट. या 2 धावसंख्या 44. बॉल मात्र फटका पुन्हा लॉक केलाय. मात्र नो डाऊट कॅमेरामन त्याला दिली थेट सलामी षटकार. थँक्यू. धावसंख्या सांघिक टीमची 50 लागली आहे स्कोर कार्डवर. आता खऱ्या अर्थानं ट्रिपल एस किंग संघाचा कस लागेल ही धावसंख्या करताना. यात मात्र तीळ मात्र शंका नाही आहे कारण की चांगली आणि तगडी बॅटिंग लाईनअप आहे ती टीम ट्रिपल एस किंग संघाची. मात्र त्याला प्रतिउत्तर आता सध्या तरी मैदानात देतोय. टार्गेट सेट करण्याकरताचा हा प्रयत्न. 50 धावा स्कोर कार्डवर आहेत. येणारे अजूनही 12 बॉल आहेत. या 12 बॉलमध्ये किती धावा होतील हे पाहावं लागेल. माझा कॉल असेल टीम बोबा 11 आणि श्रेयस एंटरप्राइजेस बरोबर एका इनिंग नंतर दोन्ही कर्णधार टॉस बॉक्स मध्ये पाहिजेत हे लक्षात असू द्या. टीम बोबा 11 श्यामजी हजारे साहेब यांचा संघ तर एका बाजूने टीम श्रेयस एंटरप्राइजेस हा संघ आपल्याला इन ॲक्शन एकमेकांच्या विपक्षात खेळताना दिसेल. तत्पूर्वी धावसंख्या तब्बल 50 लागली आहे स्कोर कार्डवर. निलेशजी हरळ आमच्या माध्यमातून स्कोररच्या भूमिकेतनं 50 धावा मात्र फलंदाज बाद. तीन विकेटच्या मोबदल्यात 50 धावा या स्कोर कार्डवर आहेत सध्या तरी. त्या टीम पियुष न्यू बॅटर मैदानात दाखल होईल. एका बाजूने आपण पाहतो श्रावणी एंटरप्राइजेस प्रथम फलंदाजी करताना
तर मात्र पुढचाच बॉल फर्निचर डिस्ट्रॉय, फलंदाज बाद. थँक्यू डीजे. तर आतिश फक्के आणि फ्रॉम खानिवली यांच्याकडनं शुभेच्छा येत आहेत या स्पर्धेकरता. तर पाहिलं तर रणजित पाटील यांनी एक कमेंट्स टाकली की DD11 ची मॅच उद्या आहे आणि त्यातनं प्रियश पाटील यांची बॅटिंग पाहायची आहे. तर नक्कीच पाहायला मिळेल नो डाऊट. तत्पूर्वी सध्या आपण मॅच पाहतोय ते एका बाजूने टीम श्रावणी एंटरप्राइजेस आणि SSS किंग, मात्र जिथनं स्वतः संगमाला गोलंदाजीला आला ना, पूर्णपणे टीमला कमबॅक करून दिलाय. मात्र धावसंख्या 50 सध्या हॅट्रिकवर आहे. तो गोलंदाज सचिनजी पोस्टे यांच्याकडनं ₹500 कॅश प्राईज आहे विकेट हॅट्रिक करता. ती विकेट हॅट्रिक होईल का? नेक्स्ट बॉल अप्रतिम फटका लॉक केलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय, येतोय चेंडू खाली, मात्र विकेट हॅट्रिक. उद्या बऱ्याचशा जणांच्या नजरा लागल्यात बेस्ट ऑलराऊंडर या खानविली विभागातला प्रियेश पाटील याच्यावर त्या नजरा लागल्यात सर्वांच्या. बऱ्याचशा कमेंट्स यूट्यूबवर येत आहेत की आम्हाला उद्या प्रियेश पाटीलची फलंदाजी बघायची आहे. तत्पूर्वी जाऊयात मॅचमध्ये. न्यू बॅटर निवास मैदानात दाखल झालाय. मॅन फ्रॉम गौरापूर, जय श्रीराम गौरापूर टीमकडनं षटकार हॅट्रिक करता ₹1000 कॅश प्राईज आहे गौरापूरच्या प्रत्येक प्लेयर करता. जय श्रीराम गौरापूर येत्या गत 2 ते 3 वर्षामध्ये खूप चांगलं प्रदर्शन गौरापूरकरांचं सुद्धा आहे. फक्त 5 धावा खर्ची केल्या गोलंदाज संघमालक स्वतः सागर भोईर यानं 55 धावा स्कोर कार्डवर. नवीन गोलंदाज अतुल भगत शेवटच्या षटका करता. अतुल भगतनं जर हॅट्रिक घेतली तर त्याकरताही ₹500 कॅश प्राईज आहे सचिनजी पोस्टे यांच्याकडनं.
पहिला बॉल निवास द स्टँड ऑन डिलिव्हर्ड म्हणजे फुटवर्क नव्हतं. तुमच्याकडे फुटवर्क असणं खूप गरजेचं आहे आणि ते काहीतरी दिसलं नाही आहे. तत्पूर्वी डॉट बॉल मॅन फ्रॉम लोहपे या गावातनं बिलॉंग करतोय. अतुल भगत गोलंदाजी मार्कवरनं सज्ज होईल. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामिक चांगली गोलंदाजी शुभम कडनं एका सिनियर खेळाडूकडनं एक झेल सुटतोय. थोडंसं चिंताजनक आहे मात्र कठीण होता. मात्र प्रयत्न 100% होते. असे कठीण झेल कितीतरी घेतलेच शुभम पाटीलना. तत्पूर्वी नो डाऊट मात्र सज्ज झालाय पुन्हा एकदा. धावसंख्या 56 लागली आहे स्कोर कार्डवर. जिथनं सागर भुईर आला ना गोलंदाजीला त्यांना कमबॅक करून दिलं. फक्त 5 धावा खर्च केल्या आणि विकेट सुद्धा मिळवून दिल्या. अप्रतिम फिंगरला रोल करत या चेंडूला ट्रॅव्हल केलं. वाह काय झेल टिपलाय जबरदस्त. थँक्यू डीजे. तर शिवाजी गायकर यांच्याकरताही ते बक्षीस लावलंय जितेंद्र पष्टे यांच्याकडनं. कुठेही मैदानात तुम्ही झेल घ्या ढाई टाकून 1000 रुपयाचं कॅश प्राईज. शिवाजी गायकर ही दुविधा मनस्थितीत आहेत. त्यांच्याकडे झेल येत नाहीये तेही टेन्शनला आहेत. तत्पूर्वी सज्ज होतोय न्यू बॅटर दयानंद दया या टोपण नावानं ज्याची ओळख आहे. मात्र फटका फसलाय नो डाऊट. शुभमनं झेल टिपलाय फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानात दाखल झालाय मनोज जाधव. छप्पन्न 56 धावा 7 विकेट. न्यू बॅटर चांगला बॉल फुलटॉस होता. त्याला परफेक्ट बॅटवर घेता आला नाहीये. अतुल भगत जिथनं मी त्याची ओव्हर पाहिली ना सकाळच्या सत्रातनं प्रत्येक बॅटर करता प्रश्नचिन्ह आहे. कारण की खूप कमालीची आणि अचूक टप्प्यावर सातत्यानं त्यानं गोलंदाजी केली आहे. नेक्स्ट बॉल वा समोरून फिरवलंय. छोटा पॅकेज बडा धमाका. 57 धावा कराव्या लागतील ट्रिपल एस किंग या टीमला. एकच धाव खर्ची केली. 2 विकेट घेत मात्र 1 धाव त्यांना खर्ची केली. जिथनं सागर भोईर आला त्यानं मात्र 5 धावा खर्ची केल्या. कमालीची गोलंदाजी केली. 57 धावांचं टार्गेट असेल. चला टीम टॉस करण्याकरता यायचं आहे. टीम बोबा 11 आणि श्रेयस एंटरप्राइजेस. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर चला या कर्णधार लवकर. मी अगोदरही कॉल दिला होता. टीम श्रेयस एंटरप्राइजेस आणि टीम बोबा 11 माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज विना विलंब लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. बोबा 11 कर्णधार या लवकर. मुन्ना काजी चला कर्णधार या लवकर. बोबा 11 आणि त्याच्या विपक्षात टीम श्रेयस एंटरप्राइजेस निखिल बागुल आणि टीम जो कर्णधाराच्या भूमिकेत निखिल बागुल यांना आपण पाहिलंय. चला लवकर या थोडी घाई करा. उमर फक्की इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल या नेक्स्ट मॅच मधनं. सकाळच्या सत्रातनं थोडं फलंदाजीतनं निराश केलंय उमरनं.
टीम श्रेयस एंटरप्राइजेस कर्णधार निखिल बागुल ही वाटचाल करतोय आमच्या दिशेनं. त्याला क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्या. तर या ठिकाणी अनिरुद्धजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते त्या पुढील सामन्याचा टॉस बॉक्समध्ये केला जाईल. मुन्ना काझी एका बाजूने कर्णधाराच्या भूमिकेतनं, तर एका बाजूने आपण पाहतोय श्रेयस एंटरप्राइजेस निखिल बागुल कर्णधाराच्या भूमिकेतनं. दोन्ही कर्णधार जोडले गेलेत. कॉल दिला जाईल श्रेयस एंटरप्राइजेस कडनं. हेड पडलाय. टॉस जिंकलाय निखिल बागुल अँड टीमनं. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असेल. नो डाऊट. तर मी दोन्ही टीमला देतोय शुभेच्छा. जाऊयात मॅच मध्ये. तिथे तुम्ही आवाज ऐकाल या पुढील इनिंग करता देश मिसाळ यांचा. ओव्हर टू देश. धन्यवाद कुणाल. चला सामना चालू करायचा आहे. बघितलं तर धावसंख्या पलकावरती लागली आहे. तब्बल 56-57 धावांचं लक्ष आहे. 5 षटकांचा सामना. तर शुभम असतील त्याच्या समवेत त्याच्या जोडीला मुकेश पाटील आलेत. अशी ही जोडी आपण बघताय ट्रिपल एस संघाची. चांगली कामगिरी करत आलाय कालच्या सत्रामध्ये. आजच्या सत्रामध्ये देखील शुभम पाटीलला बघतोय आपण. अर्धशतक त्याच्या नावावर कोरलं गेलंय. यावेळेला गोलंदाजीसाठी दयानंद मॅन्डेटरी पॉवर प्लेचा राईट आर्म ओव्हर द विकेटनं सुरुवात करतील. हो, या वेळेला चेंडूला बिरकावून दिलाय. चेंडूला थांबवणं मुश्किल होईल का? यावेळेला चेंडू थोडासा थांबलाय, मात्र 2 धावा पळून पूर्ण सहजरित्या होतील. यावेळेला खातं उघडलं 2 धावांना. कुठेतरी चेंडू खूप जास्त चांगला टेक्निक फटका होता, मात्र कुठेतरी चेंडू थांबला. टप्प्याखेरीज चेंडूला पकडलं गेलं. त्यानंतर फेकी देखील चांगली बघायला मिळाली. निवासनं चेंडूचा पाठलाग केला. यावेळेला षटकामधून दुसरा चेंडू. चांगला फटका, देखणा फटका आहे. ऑफ साईडला फटका टोटावला आहे, मात्र फिल्डिंग होईपर्यंत ज्या वेळेला चुकी होईल हातामधून चेंडू निसटला गेलाय. आलाय चौकार. सुरुवात झाली. फलकावरती धावसंख्या बघितली तर 6 2 चेंडूंच्या समाप्तीनं अखेरीस चांगली धावसंख्या रचली जाते. पुन्हा एकदा हळवारपणे चेंडूला टोठवला जाते. यावेळेला कुठेतरी अडथळा निर्माण करतोय क्षेत्ररक्षक. चेंडू मात्र चांगला पकडला. यावेळेला कुठे फेकायचं हे मात्र त्याच्या लक्षात आलं नसावं आणि अशा परिस्थितीत मात्र देखील चोरटी धाव घेतली गेली आहे. मुकेशला मात्र प्रथमतः फलंदाजीसाठी आमंत्रित केला जात आहे. समोर दयानंद आहेत. यावेळेला चांगली गोलंदाजी ठेवण्याचा मनसुबा असेल. 57 धावांचं लक्ष, एक भलं मोठं लक्ष ठेवलं असलं तरी देखील या धावांचा पाठलाग कुठपर्यंत होईल हे पाहणं खूप गरजेचं असेल. यावेळेला फटका चांगला आहे, देखणा फटका आहे. तिकडनं फिल्डर असतील, जास्त काही मिळणार नाही. यावेळेला पुन्हा एकदा सिंगल मिळेल. एका धावेनं धाव फलक 8 आकड्यावरती जाऊन पोहोचेल. अजून कुठलाही गडी बाद नाही आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले आहेत. बघतो आपण दयानंदला गोलंदाजी करताना. शुभम आणि मुकेश अशी ही जोडी आहे. या जोडीवर बरंच काही या संघाचं टिकून राहिले आहे. आणि महत्त्वाचं सांगायचं गेलं तर शुभम पाटील जो की इन्फॉर्म फलंदाज आहे, या फलंदाजाच्या खांद्यावर खूप काही जास्त जिम्मेदारी असेल. यावेळेला पुन्हा एकदा चांगला फटका आहे. सरळ चेंडूला फेकून दिला जाईल. येतोय षटकार.
धन्यवाद डीजे. तर 14 धावा धावसंख्या बसले आले फलकावरती बघितलं तर षटकामधून अंतिम चेंडू अजून टाकणं बाकी आहे. पुन्हा एकदा हळवारपणे या वेळेला चुकी करतोय शुभम. एक महत्वपूर्ण फलंदाज बाद होतोय आणि मोठा झटका बसतोय ट्रिपल एस संघाला. या चेंडूला कुठेतरी मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचं होतं, मात्र कुठेतरी चेंडूला हळवारपणे टाकलं आणि या चेंडूला एक झेलामध्ये कन्वर्ट केलं गेलंय. शुभम सारखा फलंदाज बाद होते. कमॉन डीजे गाणं वाजवा. चला नेक्स्ट बॅट्समन प्रणितला आपण बघणार आहोत, जो की फलंदाज आपण बघतोय देवघर संघाकडनं. हा खेळाडू देखील चांगली कामगिरी करत आला आहे. सातत्यानं बघितलं तर हा फलंदाज सध्याच्या अंगामध्ये थोडासा कुठेतरी लुप्त झाला आहे, मात्र त्याला तो आपला फॉर्म शोधणं थोडंसं गरजेचं आहे. कारण या वेळेला बघितलं तर थोडीशी परिस्थिती बिकेट होऊन ठेपली आहे. कारण बघितलं तर शुभमसारखा महत्त्वाचा फलंदाज बाद झाला आहे आणि त्यानंतर आपण गोलंदाज बघूया गणेशला. राईट आर्म ओव्हर द विकेटनं सुरुवात करेल. षटक क्रमांक दुसरं आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये दुसरा मारा करण्याकरता त्याला बोलवलं जात आहे. धावफलकावरती आतापर्यंत एक गडी ट्रिपल एस संघाचा बाद झालाय शुभमच्या रूपानं. धावसंख्या फलकावरती असतील 14. चला पुढचा गोलंदाज लवकर रेडी ठेवायचा आहे. यावेळेला बॅटची कडा लागली आहे. ऑफ साईडला टोटावला जाते चेंडूला, मात्र मुकेशला देखील बाद व्हावं लागेल. मुकेश मात्र आता इथे काही चांगली कामगिरी करताना बघत दिसत नाहीये. यावेळेला विकेट जाते. कमॉन. तर ट्रिपल एस संघ जेवढे काही खेळाडू असतील आपण खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे. कारण कमिटी मेंबर्स आम्हाला कळवत आहेत की आपल्याला कृपा करून आपण कमिटी खेळाडू कक्षामध्येच बसायचं आहे. कारण सामना आपला आहे आणि पूर्ण खेळाडू थोडेसे खेळाडू कक्षाच्या बाहेर दिसत आहेत. तर आपण खेळाडू कक्षामध्ये जाऊन बसायचं आहे. त्यानंतर तिथूनच आपला खेळाडू पुढे पाठवायचा आहे. यावेळेला सागर भोईर येथील स्वतः संघ मालक ट्रिपल एस संघाचे सलामीचे फलंदाज यावेळेला परतीच्या प्रवासाला लावले गेले आहेत. एक गणेशनं विकेट मिळवले पहिल्याच चेंडूवर आणि शेवटच्या चेंडू नंतर दयानंदनं, जो की महत्त्वपूर्ण फलंदाज होता शुभम पाटील, याला देखील बाद करण्यात आले. यावेळेला मिडल ऑर्डरचे फलंदाज या फलंदाजांवर पूर्ण काही जिम्मेदारी असेल. हो, या वेळेला थोडीशी चुकी होईल. पंच आमच्या दिशेने वळतायत. पंचांचे हात स्थिरवला जात आहेत आणि म्हणतायत की वाईट चेंडू पडला जातोय, अतिरिक्त चेंडू पडला जातोय आणि अतिरिक्त धाव देखील इथे कन्वर्ट केली जाईल. 15 या आकड्यावरती धावसंख्या. पुन्हा एकदा गॅपमध्ये चेंडू टोटावण्याचा प्रयत्न होता. यावेळेला निर्धाव चेंडूची सांगता होईल. तर 2 चेंडूंचा खेळ बघितला तर संपुष्ट संपलाय. पुन्हा एकदा कुठेतरी सागर भोईरला या चेंडूला मारणं खूप गरजेचं होतं. कारण मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे. 57 धावांचं लक्ष आहे. 15 धावा फलकावरती लागल्यात.
धन्यवाद डीजे. धन्यवाद. धावसंख्या बघितल्या चौकारानं 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. सागर भोईर येत तोपर्यंत या संघाची पूर्णपणे जिम्मेदारी त्याच्या खांद्यावर येऊन ठेवले. यावेळेला पुन्हा एकदा देखणा फटका स्ट्रोक बघायला मिळतोय. कव्हरच्या डोक्यावरनं टोटवला गेलाय आणि चेंडूला थांबवणं होऊन बसले कठीण. पुन्हा एकदा बॅक टू बॅक चौकार. कमॉन डीजे. तर धावसंख्या मात्र झपाट्याने वाढते या दोन चौकारानं. सागर भोईरने कुठेतरी ठोस पावलं उचलायला सुरुवात केली आहे. कुठेतरी त्याचं फॉर्म देखील बसणं तेवढंच महत्त्वाचं ठरलं. यावेळेस पुन्हा एकदा मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या डोक्यावरनं टोटावला गेलाय मात्र चेंडूला थांबणं पुन्हा एकदा कठीण होऊन बसेल. चौकार हॅट्रिक येते सागर भोईर यांच्या बॅटमधनं. चौकार हॅट्रिक अंतर बघितलं सागर भोईरनं. मात्र धाव फलक 27 या आकड्यावरती जाऊन ठेपेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक धावसंख्या बघितली गेली तर बरोबर 13.5च्या गतीनं ही धावसंख्या पुढे सरसावते. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. चला पुढचा गोलंदाज आपण मार्गपटलावर लवकरात लवकर आणावा. श्रावणी एंटरप्राइजेस संघ. त्यानंतर 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी असतील 30 धावा. 27 धावा फलकावरती असतील. बघितलं तर पुन्हा एकदा दयानंदला आणलं जाते मार्गपटलावरती. हो या वेळेला जोरकस फटका मारायचा हेतू होता परंतु अनसक्सेस. निर्धाव चेंडू पडला जातोय. गुड लेंथ पडला गेलाय चेंडू खूप जास्त वेगानं. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बघितलं तर आपण मनोज असतील. मनोज यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू स्थिरावला गेलाय. एका चांगल्या चेंडूची सांगता होईल. 30 धावांचं लक्ष अजून शिल्लक असेल. यावेळेला फुलटा चेंडू आहे. झेल होईल का? तिकडे फिल्डर आहेत मात्र झेल तर सुटलाय परंतु फिल्डिंग देखणी फिल्डिंग होते. सत्रक्षण मात्र तेवढं महत्त्वाचं ठेवलं जाईल. सिंगल धाव स्ट्राईक रोटेट होईल. 28 या आकड्यावरती आहे आणि सागर भोईरला स्ट्राईकवर आणलं जाईल. यावेळेला तोच फिल्डर आहे आणि फलंदाज मात्र यावेळेला दुसरा सागर भोईर. यावेळेला दुसरी धाव देखील पळून पूर्ण होईल. थोडीशी चुकी झाली. बॅकअप मिळाला. लखन सारख्या खेळाडूंना देखील त्या चेंडूला टिपलं. फेकी होईल तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण होतील. धावसंख्या फलकावरती 30 लागली आहे. आता मात्र इथून 27 धावांची आवश्यकता असेल ते ट्रिपल एस संघाला. पुन्हा एकदा देखणा फटका आहे. चेंडूने उसळी घेतली. हर्षद असतील जास्त काही देणार नाही. फेक लगेच करतील. सिंगल धाव येईल तोपर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त होईल. धावसंख्या 31 लागली जाईल. अजून उर्वरित काही चेंडू आणि काही षटकं देखील शिल्लक असतील. आपण बघताय खानविली विभाग प्रीमियर लीग 2024चा महासंग्राम. आजचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसामध्ये ही सामने चांगले रंगतदार सामने बघायला मिळत आहेत. पुन्हा एकदा हर्षदकडे चेंडू ट्रॅव्हल होत असताना फक्त सिंगल होईल. 5व्या चेंडूवर देखील दयानंद या षटकामध्ये बघितलं तर चांगली चेंडू टाकण्याचा प्रयत्न केलाय. कुठलाही मोठा फटका मारून देत नाहीये. समोर मोठे फलंदाज असताना देखील फलंदाजाचे हात कुठेतरी बांधून ठेवले गेलेत. यावेळेला शेवटचा चेंडू टाकणं बाकी आहे. धावसंख्या फलकावरती 32 लागली जाईल.
मोठा अपील होता यावेळेला सागर भोईरला कुठेतरी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पंचांवर तो दबाव दिला, मात्र हा दबाव काही जास्त काळ टिकला गेला नाही. या षटक क्रमांक तिसरा देखील मार्गपटलावर हटवलं जाईल. धावत संख्या फलकावरती 33. म्हणजे विजयासाठी अजून 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू आणि 24 धावा बरोबर प्रति षटकास आपल्याला 12च्या गतीनं जर हा विजय आपल्याला मिळवायचा असेल तर 12च्या गतीनं पुढे जावं लागेल. चला तर मीटिंग घेऊ नका. ओके, आता ड्रिंक्स ब्रेक असेल, मला वाटतं 2 मिनिटाचा ब्रेक आहे, तर आपण तो ब्रेक घ्यायचा आहे. तर सागर भोईर यांना प्रति षटकारास जितेंद्र पष्टे यांच्याकडनं बक्षीस लागले गेले. प्रत्येक षटकारास 200 रुपयाचं बक्षीस, असं हे बक्षीस मिळवणं खूप गरजेचं असेल. तेवढंच गरजेचं असेल जो विजय आपल्या खात्यामध्ये टाकायचा असेल तर तुम्हाला ती फलंदाजी दाखवणं खूप गरजेचं आहे. कारण सागर भोईर बघितला तर बऱ्याच सामन्यामध्ये शांत राहिला आहे. यावेळेला त्याला ती फलंदाजी दाखवावी लागेल. फलंदाज सागर भोईर असतील, त्याच्या विपक्षामध्ये समोर आहे लखन. यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट झालाय आणि परफेक्ट कनेक्शन या बॅट मध्ये आणि 200 रुपयाचं बक्षीस लावले गेले आणि ते बक्षीस मिळवले देखील सागर भोईर यांना. रिव्हर्स स्वीप फटक्यामध्ये चांगला फटका. तर बागड बिल्ला ग्रुप यांच्यासाठी बक्षीस सलीम कुरेशी यांच्याकडनं हे बक्षीस दिलंय. तर बागड बिल्ला ग्रुप जिथे पण असाल, आपल्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलंय आणि 200 रुपयाचं बक्षीस सागर भोईर यांनी देखील मिळवलंय. तर प्रत्येक षटकारास 200 रुपयाचं बक्षीस असं लावलंय. तर एक षटकार तर आलाय, बाकी अजून यावेळेला पुन्हा एकदा चांगला मारा आणि सुंदर चेंडू टाकला जातोय. पुन्हा एकदा कुठेतरी चांगला फटकेबाजी करण्याचा हेतू होता सागर भोईर यांचा, मात्र फलकावरती आहे ते 39 धावा. यावेळेला पुन्हा एकदा चांगला फटका आहे पॉइंटच्या साईडला. यावेळेला दुसरी धावेचा कॉलिंग आहे आणि कॉलिंग परफेक्ट झाले. सागर भोईरनी जास्तीत जास्त स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा मनसुबा आखलाय, कारण जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत या सामन्याला कुठेतरी पुढे घेण्याचा एक मनसुबा आहे, तो कायम राखेल. धाव संख्या फलकावरती 41. अजून 16 धावांची आवश्यकता असेल. 9 चेंडू 16 धावा असं हे समीकरण अजून उर्वरित शिल्लक राहिले. तर 9 चेंडू 16 धावा, 16 धावा 9 चेंडू. या वेळेला चुकी होते. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. रिव्हर्स स्वीप मध्ये ते थोडे कुठेतरी चकले आणि या वेळेला विकेट. तर 200 रुपयाचं प्राइज जे षटकारासाठी लावलं होतं जितेंद्र पष्टे यांना, ते फोन पे झालेले आहेत. तर धन्यवाद बक्षीसदात्यांचं. अशीच बक्षीस देखील आपण लावत जा, आमच्या खेळाडूंचं मनोबल वाढवत जा. यावेळेला यष्ट्या उद्ध्वस्त होतात आणि 8 चेंडू आणि 16 धावांचं लक्ष. बरोबर प्रति चेंडूवर तुम्हाला 2ची गती ही पकडावी लागेल.
यावेळेला पुन्हा पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं सुरुवात करतोय लखनला मात्र कुठेतरी मोठा फटका मारायचा होता. यावेळेला चांगली गोलंदाजी करतोय. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न झाला मात्र अनसक्सेसफुल ठरतोय. शेवटचा चेंडू टाकणं बाकी आहे. यावेळेला पुन्हा एकदा चांगला टिचून मारा करतोय. एक षटकार बसलाय तरी देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. लखननं मात्र या सामन्याला जिवंत ठेवलाय. कुठेतरी जे समीकरण आहे ते बिघडवण्याचा थोडासा प्रयत्न केलाय मात्र 8 धावा खर्च करतोय. चला शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरता आपण लगेच पुढचा गोलंदाज पुढे आणायचा आहे. तर पहिल्याच चेंडूवर बघितला तर सागर भोईरनं षटकार मारला. त्यानंतर पुढचा चेंडू लगेच डॉट झाले. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर 2 धावा. चौथ्या चेंडूवर सागर भोईर सारखा पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप चेंडू जो मोठा फटका करायचा होता त्या चुकीचा फटका खेळून बसले आणि त्यानंतर विकेट स्वतःला गमावून बसले. त्यानंतर येणारे पुढचे 2 चेंडू लगेच बीट होत आहेत. कुठेतरी संघ थोडासा प्रेशरवर रिलीज करतोय. तर लगेच चला आपण पुढचा गोलंदाज पुढे आणायचा आहे. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरता 7 चेंडू 16 धावा. तर ही रंगत आहे खानिवली लीगची. या वेळेला शॉर्ट पिच चेंडू पडला जातोय. चेंडूला मात्र फेकून दिला जाईल. येतोय चौकार. कमांड जे प्रणितच्या बॅटमधनं बघायला मिळाला सुंदर फटका, देखणा फटका. जोपर्यंत प्रणित आहे सामन्याला कुठेतरी कलाटणी देण्याचा एक जिम्मेदारी ठेवतोय त्याला देखील चांगली फलंदाजी करावी लागेल. अजून उर्वरित 12 धावांचं लक्ष अजून शिल्लक असेल. यावेळेला पुन्हा एकदा चांगला फटका आहे. समोरच्या दिशेनं फिल्डिंग होईल. दुसरे धावेचा प्रयत्न आहे. यावेळेला पंचांचं बोट आकाशाकडे. रनआउट. धन्यवाद डीजे. तर सुनीलने देखील थोडंसे कुठेतरी सामन्याला थोडासा प्रेशरमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला कारण त्यानं बघितलं तर लगातार 2 चेंडू हे बीट केले आणि बाकी उर्वरित काही खेळाडूंनी सहभाग चांगला केला. यामध्ये सामन्यामध्ये चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. कुठेतरी चांगल्या धावा मिळवून देण्याचा प्रयत्न केला. यावेळेला थोडासा रनआउटच्या दिशेनं फलंदाज सुनीलला बाद व्हावं लागलं. षटकामधून पुढचा चेंडू यावेळेला गोलंदाजाला थांबवलं जाईल. सत्रक्षणामध्ये थोडीशी बदल. 4 चेंडू आणि 11 धावांचं लक्ष. कारण अजून सामना संपला नाहीये. एखादा मोठा फटका या सामन्याला पुन्हा कलाटणी देऊ शकतो का हे बघावं लागेल. पुन्हा एकदा चांगले गोलंदाजी स्वतः फॉलो थ्रोन या चेंडूला पकडलं. पंचांवर जास्त दबाव देऊ नका प्लीज कारण डिसिजन पंच कळवत आहेत. थर्ड अंपायर आहेत.
तर विकेट असेल, तर कुठल्या प्रकारची रन मिळणार नाहीये. तर त्यानंतर बघितलं तर प्रणित फलंदाजीसाठी जो स्ट्राईकवर आहे त्यालाच फलंदाजीसाठी पुन्हा एकदा संधी असेल. 3 चेंडू 11 धावांची गरज, मोठा फटका येणं खूप गरजेचं आहे. ट्रिपल एस संघ बघितलं तर थोडासा शुभम पाटील जिथून गडी बाद झाला किंवा सागर भोईरनं थोडासा या सामन्याला कलाटणी देण्याचा प्रयत्न केला, तिथून हा सामना टर्न झाला गेला. आणि बघितलं तर आता श्रावणी एंटरप्राइजेस या सामन्यामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. एखादा मोठा फटका या सामन्याला कलाटणी देऊ शकतो का? नवीन फलंदाज येतोय शिवाजी गायकार. यावेळेला पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकला जातोय. पुन्हा एकदा विकेट जाईल. लगातार चौथा चेंडू सुंदर आणि देखणा चेंडू पडला जातोय. तुषारच्या पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर लगातार दुसऱ्या चेंडूवर सिंगर आणि लगातार 2 चेंडूवर चांगले चेंडू हाताळले जात आहेत. श्रावणी एंटरप्राइजेसचे पॅकर आपण अविनाश मात्र थोडेसे रिलॅक्स फील करत असतील आणि थोड्याशा चिंतेमध्ये देखील बघायला मिळत होते जोपर्यंत सागर भोईर फलंदाजीसाठी होता. यावेळेला नवीन फलंदाज अजित पारदी नो स्ट्राईकला उभे असतील. यावेळेला पुन्हा मोठा फटका येईल आणि या चेंडूला थांबवण्यात येईल का? मात्र चेंडू निघून चाललाय, सामना संपला नाहीये. या वेळेला पुन्हा एक मोठा फटका येतोय. तर बघितलं तर पुन्हा एकदा श्रावणी एंटरप्राइजेसचे पॅकर आपण अविनाश यांच्या मनामध्ये कुठेतरी या चौकारानंतर थोडीशी धाकधूक वाढली असेल. निश्चित रूपानं कुठेतरी धडकी बसली असेल. धावसंख्या फलकावरती 50 आणि विजयासाठी 7 धावांची आवश्यकता आहे. 7 धावा 1 चेंडू. तर सामना बघितला तर या सामन्यामध्ये या शेवटच्या ओव्हरमध्ये सिंगल डबल जर धावा आल्या असत्या तरी सामन्याला कुठेतरी कलाटणी देण्याचा देऊ शकलो असतो. यावेळेला कुठेतरी थोडीशी चुकी होते, थोडासा आपला संघ मागे पडला आहे, तरी देखील सामना संपला नाही आहे. मोठा फटका आला तरी देखील सामना यावेळेला मात्र निर्धाव चेंडू आहे आणि सामना देखील संपला जातोय. आणि श्रावणी एंटरप्राइजेस या वेळेला अविनाश मात्र आता अविनाश या वेळेला कुठेतरी जो प्रेशर आपल्या डोक्यावरती होता तो मात्र आता प्रेशर साईडला काढून ठेवला जातोय आणि हा विजय आपल्या संघानं आपल्या खात्यामध्ये टाकलाय. आणि तेवढाच मोठा झटका सागर अँड ट्रिपल एस संघ